आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे. आम्ही गेल्या वर्षी हे घर बांधले. मग आता सुरुवातीला हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता इथे दिलेलं आहे की हे घर आम्ही गेल्या वर्षी बांधले, म्हणजेच ही क्रिया होऊन गेलेली आहे, म्हणजेच ही भूतकाळातली क्रिया आहे. म्हणजेच हे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते साध्या भूतकाळातलं आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीमध्ये वाक्याची रचना कशी असते ते आता आपण बघणार आहोत. आता इथे बघा, सर्वात आधी आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करताना घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V2 फॉर्म. हे व्हर्ब म्हणजेच क्रियापदासाठी आहे. V2 म्हणजेच काय, तर क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. तर आता या स्ट्रक्चरनुसार आता आपण हे वरील मराठी वाक्य इंग्रजीत करूया. आता इथे बघा, आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. मग कर्ता मराठी वाक्यात काय आहे, तर आम्ही. मग आम्हीसाठी आपण इंग्रजीमध्ये वी हा शब्द वापरत असतो, म्हणून आपण सुरुवातीला घेतलेला आहे वी. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे आहे. मग मराठी वाक्यामध्ये बांधले हे क्रियापद आहे, म्हणजेच मूळ क्रियापद आहे बांधणे. मग बांधणे यासाठी बिल्ड हा शब्द आपण वापरत असतो, पण आता आपल्याला हा भूतकाळ असल्यामुळे याचे दुसरे रूप घ्यायचे आहे बिल्ड. त्याचे दुसरे रूप आहे बिल्ट, BUILT, बिल्ट म्हणजेच बांधले. म्हणून आपण इथे घेतलेलं आहे वी बिल्ड. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट काय आहे, हे घर. काय बांधलेले आहे मागच्या वर्षी, तर हे घर. मग हे साठी आपण घेतलेलं आहे धिस, आणि घरसाठी आपण वापरत असतो हाऊस, म्हणून आपण इथे घेतलेले आहे धिस हाऊस. त्यानंतर ऑब्जेक्ट नंतर आपण राहिलेले शब्द घ्यायचे असतात, ते आहे गेल्या वर्षी, म्हणून आपण इथे घेतलेलं आहे लास्ट इयर. बघा, मग याप्रमाणे हे वाक्य इथे इंग्रजीत तयार झालेलं आहे स्ट्रक्चरनुसार. वी बिल्ड दिस हाऊस लास्ट इयर, म्हणजेच काय, तर आम्ही गेल्या वर्षी हे घर बांधले, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू हा मोबाईल कधी खरेदी केला. तर बघा, आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा आहे पास्ट टेन्समधला, म्हणजेच भूतकाळातला हा प्रश्न आहे. मग आता त्याचप्रमाणे इथे कधी हा प्रश्नार्थक शब्दसुद्धा या प्रश्नात आलेला आहे. म्हणजेच हा प्रश्न आपण जेव्हा तयार करू तो कोणत्या पद्धतीने तयार करणार, तर WH टाईप पद्धतीने. म्हणजेच या प्रश्न तयार करताना आपल्याला WH वर्ड वापरावा लागणार आहे. आता या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये बनवताना स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आपण बघूया. इथे बघा, सर्वात आधी आपण घेणार आहोत WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आपण घेणार आहोत डीड. त्यानंतर आपल्याला घ्यावा लागणार आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपण घेणार आहोत V1 फॉर्म म्हणजेच काय, तर क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये या मराठी प्रश्नाचे जेव्हा आपण रूपांतर करू तेव्हा त्याचे स्ट्रक्चर असे असणार आहे. आता या स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजीमध्ये या प्रश्नाचे रूपांतर करू. तर आता इथे बघा, सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. मग मराठी प्रश्नामध्ये कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे. मग कधीसाठी इंग्रजीमध्ये आपण कोणता शब्द वापरतो, तर व्हेन, म्हणून आपण प्रश्नार्थक शब्द म्हणून सुरुवातीला काय घेतलेलं आहे, व्हेन. त्यानंतर आपल्याला भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे डीड. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट. आता दिलेल्या प्रश्नामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, तर तू. मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरत असतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. मग क्रियापद आहे खरेदी केला, म्हणजेच मूळ क्रियापद आहे खरेदी करणे. मग त्यासाठी आपण वापरत असतो बाय हा शब्द इंग्रजीतून, म्हणून आपण तो घेतला आहे इथे बाय. व्हेन डीड यू बाय. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय आहे, काय खरेदी केला, तर हा मोबाईल, म्हणून आपण घेतला हा साठी धिस आणि मोबाईल. धिस मोबाईल म्हणजेच काय, हा मोबाईल. तर अशा प्रकारे या प्रश्नाचे कसे इंग्रजी ट्रान्सलेशन झालेलं आहे, व्हेन डीड यू बाय धिस मोबाईल, अशा प्रकारे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आहे, तू माझ्यासाठी काय आणले आहेस. मग आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे. बघा, आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे. आहे म्हटलं म्हणजेच आपण काय म्हणत असतो की वर्तमान काळ आहे. त्याचप्रमाणे आणले आहेस म्हणजेच आणण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो प्रेझेंट परफेक्ट टेन्समधला आहे, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला हा प्रश्न आहे. मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीत वाक्याची रचना कशी असते ते आपण बघूया. मग आता इथे दिलेल्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणून
आपण प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दानेच करणार आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण घेणार आहोत WH वर्ड. त्यानंतर हा वर्तमान काळातला प्रश्न असल्यामुळे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदं आपल्याला घ्यावी लागणार आहे. ह्याव किंवा हॅज ही त्या सब्जेक्टनुसार आपल्याला घ्यायची असतात. त्यानंतर घ्यायची आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि त्यानंतर घ्यायचं आहे V3 फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचे आहे ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाची इंग्रजीत रचना असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. मग आता ह्या स्ट्रक्चरनुसार आपण ह्या प्रश्नाचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. तर आता इथे सर्वात आधी स्ट्रक्चरनुसार आपल्याला घ्यायचं आहे WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द. मग मराठी प्रश्नामध्ये काय हा प्रश्नार्थक शब्द आहे. मग कायसाठी आपण इंग्रजीत वापरत असतो व्हॉट. त्यानंतर आपल्याला ह्याव किंवा हॅज यापैकी योग्य वापरायचे आहे सहाय्यकारी क्रियापद. मग त्यासाठी आपण काय करायचं की कर्ता बघायचा. मग मराठी प्रश्नामध्ये कर्ता कोणता आहे तू. मग तूसाठी आपण यू वापरतो. मग यू नंतर आपण काय वापरत असतो ह्याव. यू हॅव असं वापरत असतो. म्हणूनच प्रश्नार्थक शब्दानंतर आपल्याला ह्याव वापरायचं आहे. मग मला वाटते की तुम्हाला आता कळलं असेल की कर्त्यानुसार हॅव किंवा हॅज हे कसं वापरायचं. म्हणजेच कर्ता बघायचा, कर्त्यानंतर काय वापरायचं त्यानुसारच मग प्रश्नार्थक शब्दानंतर आपल्याला ते सहाय्यकारी क्रियापद वापरायचे असते. म्हणजेच काय झालं व्हॉट ह्याव. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता आहे तू म्हणजेच यू. इंग्रजीमध्ये यू शब्द वापरतो आपण त्यासाठी. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. मग आधी क्रियापद कोणते आहे आणले. मग आणले म्हणजेच मूळ क्रियापद आणणे. मग आणण्यासाठी आपण ब्रिंग हा शब्द इंग्रजीत वापरत असतो आणि म्हणून मग त्याचं तिसरं रूप आपण इथे घेतलेलं आहे ब्रॉट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. मग दिलेल्या प्रश्नामध्ये ऑब्जेक्ट कर्म काय आहे तर माझ्यासाठी किंवा माझ्याकरता असं आपण म्हणत असतो. म्हणून माझ्यासाठी याकरता आपण इथे घेतलेलं आहे इंग्रजीमध्ये फॉर मी. फॉर म्हणजे करिता आणि मी म्हणजे माझ्या म्हणजेच माझ्यासाठी किंवा माझ्याकरता. म्हणजे अशा प्रकारे स्ट्रक्चरनुसार मग हा प्रश्न इथे इंग्रजीत तयार झालेला आहे. व्हॉट हॅव यू ब्रॉट फॉर मी. तू माझ्यासाठी काय आणले आहेस अशा प्रकारे. आता बघा पुढचं एक सेंटेन्स मी इथे दिलेलं आहे की काल मी त्याला भेटलो. आता हे जे सेंटेन्स आहे या वाक्यातला तुम्ही काळ ओळखायचा आहे. भेटलो, काल भेटलो म्हणजेच यावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे कोणत्या काळातलं सेंटेन्स आहे, वाक्य आहे. मग आता हे जे वाक्य आहे ते वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तुमचे ते ट्रान्सलेशन मी तिथे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.